एकही साडी घेतली नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बाहेरून येताना माझ्यासाठी साधा वडापाव सुद्धा आणला नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कधी भाजीला सांगितलं तर तुम्ही सडक्या भाजीशिवाय दुसरी भाजी आणली नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याच्यासाठी शुभेच्छा की 2 गोंडस मुली तुम्ही मला दिल्यात त्याच्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवते की जे कोणी माझा व्हिडिओ बघते तर त्यांनी आपापल्या बायकोला खुश ठेवावं आणि तिच्या गरजा तिला बोलून दाखवत नसते ती पण तिच्या काही छोट्या छोट्या गरजा असतात त्या पूर्ण कराव्यात. आणि हा ज्यांना लईच लग्न करायची हौस आहे ना तर ह्या सगळ्या गरजा बायकोला सांभाळायची ताकद ठेवावी. ज्यांना माझ्या लाईफला काही जण असतात ते बिना लग्नाचे पोरं आहेत तर त्यांना पण माझी अशी विनंती आहे की बायकोच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची तुमच्यात अगोदर क्षमता असू द्या त्याच्यानंतरच तुम्ही लग्न करा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी अनुराधा माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आज आहे 23 मार्च 2026. तर मी आजच व्हिडिओ शूट करते. आज आहे माझ्या नवरोबाचा वाढदिवस तरी माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि लाईव्ह स्ट्रीममधून तर मी सगळ्यांना शुभेच्छा देत आहे. तर आज स्पेशल दिवस आहे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तरी त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर माझ्या काही अपेक्षा होत्या त्यांच्याकडून मी कधी त्यांना म्हणजे बोलू नाही शकले तर मी आता व्हिडिओच्या माध्यमातून बोलते आणि त्या माझ्या पूर्ण झाल्या किंवा नाही झाल्या हे तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण बघा व्हिडिओ. तुम्ही मला कधीच मारलं नाही म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याच्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला 2 गोंडस अशा 2 मुली दिल्या त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही कधीच बाहेरून येताना माझ्यासाठी साधा वडापाव सुद्धा आणला नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कधी भाजीला सांगितलं तर तुम्ही सडक्या भाजीशिवाय दुसरी भाजी आणली नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. लग्न झाल्यापासून आत्तापर्यंत तुम्ही मला एकही साडी घेतली नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मुलीची शिक्षण करायला कुठलीच मदत केली नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मुलीच्या लग्नाला अगदी पाहुण्या रावळ्यासारखं हात हलवीत आला तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही आमच्या आयुष्यात येऊन आमच्या आयुष्याची पार वाट लावून टाकली तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कधी ऑफिसवरून येताना साधा वडापावही आणला नाही तुम्ही मला जे की मी वाट बघत बसलेली होते तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला कधीच बाहेर फिरायला घेऊन गेला नाही तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला कधीच मारलं नाही म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही मला कधीच हॉटेलमध्ये घेऊन जेवायला गेला नाही त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि माझ्या सुखदुःखात तुम्ही कुठंही सहभागी झाले नाहीत तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी 26 वर्ष एकटीने संसार केला असं वाटतंय मला तरी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. याच्यासाठी शुभेच्छा की 2 गोंडस मुली तुम्ही मला दिल्यात त्याच्यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचं आयुष्य टेन्शन फ्री जगताय तर त्याच्यासाठी पण तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आयुष्यभर खुश राहा याच्या पुढे पण खुश राहा मला असंच टेन्शनमध्ये सोडा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा महत्त्वाचं आपल्या लग्नाला तर 29 मार्चला 26 वर्ष पूर्ण होती. 26 वर्षामध्ये 25 वर्ष तुम्ही मला एकही बड्डेला विश केलं नाही तरी पण तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा नवरोबा तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.